काल आणि आज उद्धव ठाकरेची आणि त्यांच्या उभाटा सेनेची एवढी अधोगती झालेली आहे की 2 दिवसापासून किंवा आजच्या सकाळच्या सामनाचा अग्रलेख अण्णा हजारेजीने मशाल हातात घ्यावी असे दिवस उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या उभाटावर आलेले आहेत। मला आठवतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी अण्णा हजारेजींना वाकड्या तोंडाचा गांधी असं म्हणून बाळासाहेब म्हणायचे, टीकाही करायचे। आणि आज बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार त्याच वाकड्या तोंडाच्या गांधीच्या हातात मशाल घेण्याची बाब आणि मागणी आणि आग्रह सामन्यातूनच करायला लागतोय। हेच म्हणजे उद्धव ठाकरेंनी आयुष्यामध्ये काय कमवलंय ह्याचं उत्तम उदाहरण आहे, किंवा त्याच्या कामगार संजय राजाराम राऊतनी त्याची काय अवस्था केली आहे हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे। अण्णा हजारेजींना परत एकदा मशाल पेटवायचीच असेल, उपोषण करायचंच असेल तर त्यांनी मातोश्रीच्या समोर जाऊन करावं, कारण का सर्वात मोठा भ्रष्टाचारी, सर्वात मोठा चोर हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसला असल्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई लढायची असेल तर पहिला मातोश्रीच्या बाहेर जाऊन उपोषण करावं, मशाल जळावी आणि मग भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करा। उद्यापासून जे 2 दिवस जे हास्य जत्रेचा महा एपिसोड उद्यापासून 2 दिवस जे सुरू होणार आहे त्याचे जे काही टीजर लॉन्च झालंय त्याच्यावर लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख। मला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख ह्या शब्दावर आणि या पदावर आक्षेप आहे, कारण का महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच असू शकतात, कोणालाच दुसरी ती पदवी देता कामा नये। कारण का शिवरायांनाच आम्ही आमच्या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख समजतो, म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही ऐरा गेऱ्याला कुटुंब प्रमुख म्हणणं हे शिवरायांचा अपमान आहे। महाराष्ट्राच्या जनतेची त्यांनी माफी मागावी असं मी बोलीन आणि ते महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणणं त्यांनी थांबवावं। 2.5 वर्ष जेव्हा उद्धवजींना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा गळ्याला पट्टा लावून फक्त स्वतःचं कुटुंब सांभाळलं, महाराष्ट्राला काय त्यांनी सांभाळलं नव्हतं। तेव्हा स्वतःच्या कुटुंबाचे फक्त खिसे भरले, तेव्हा महाराष्ट्राबद्दल आठवलं नाही। म्हणून उगाच स्वतःला मोठ्या पदवी देण्यापेक्षा आमच्या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख हा छत्रपती शिवरायच आहे, एवढंच या निमित्ताने मी सांगेन। नीतीश जी, इसी प्रोमो में एक डायलॉग जहाँ पे उद्धव ठाकरे ने अप्रत्यक्ष रूप से मुख्यमंत्री जी को कहा है कि खेकड़े ने बांध तोड़ा, तो खेकड़ा कहा क्या मुख्यमंत्री जी को, क्या कहेंगे? ऐसा है ना, दूसरों को खेकड़ा बोलने के बजाय अभी तक शिवसेना खत्म करने का काम सुपारी किसने ली, तो उसमें पीएचडी की है उद्धव जी ठाकरे ने। कोई भी शिवसेना में आगे बढ़ता होगा, बड़ा होता होगा, उसको पैर खींचने का काम किसने किया रहेगा, तो उद्धव ठाकरे ने किया है। तो दूसरे को खेकड़ा बोलने से खुद का जो खेकड़े की जो उपमा है वो खत्म होती नहीं है, क्योंकि जो जो शिवसेना में रहे हैं, जो जो उद्धव जी को पहचानते हैं, वो सब जो उनको अच्छी तरह से मालूम है कि सबसे बड़ा खेकड़ा और खेकड़े के सारे गुण ये किसने लिए रहेंगे, तो उद्धव जी ठाकरे ने लिए रहेंगे। कुटुंब प्रमुख को लेकर उन्होंने कहा कि अपने आप को प्रोजेक्ट करिए उद्धव ठाकरे को। देखिए, वापिस कहता हूं कि महाराष्ट्र का कुटुंब प्रमुख ये सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज ही है, किसी और को महाराष्ट्र का कुटुंब प्रमुख खुद को कहलाने का अधिकार नहीं है। ये अपमान है
महाराष्ट्र का कुटुंब प्रमुख ऐसा किधर भी लिखा रहेगा तो उसको म्हणजे वो गलत है, उसको निकाल देना चाहिए और महाराष्ट्र की जनता की माफी मागनी चाहिए. सर, राष्ट्रवादीनं तुमच्या पाठीवर काय खुपसलेलं होतं म्हणून तुम्ही राष्ट्रवादी फोडली असा सवाल जो आहे तो उद्धव ठाकरे जे आहेत ते फडणवीसांना विचारले. असं आहे ना, आता शेमड्या मुलांसारखं रडून काय उपयोग नाही. राष्ट्रवादी बरोबर आम्ही फार पुढे गेलेलो आहोत, म्हणून राष्ट्रवादीला आता नावं ठेवण्यापेक्षा त्याच पवार साहेबांचे पाय पकडून तुम्ही अन्य शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात, तेव्हा राष्ट्रवादीच्या बद्दल टीका करायचं आठवलं नाही. दुनियाला सांगत होतात की मी शिवसेनेला मुख्यमंत्री बनवणार, पण पवार साहेबांच्या माध्यमातून प्रस्ताव स्वतःच्या नावाने दिला. म्हणून तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी आवडायची, तेव्हा तुम्हाला त्याचे नेते आवडायचे. आता कशाला राष्ट्रवादीवर टीका करता? सर, आता पुण्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीने जी सवाल ये है कि अन्ना हजारे को एक दरखास्त आज सामना के जरिए की गई है, क्या आपको वजह लगती है कि अन्ना हजारे को शिवसेना को दरखास्त? देखिए, अन्ना हजारे जी को बाला साहेब ठाकरे उनके समय में वाकड़ा तोड़ने का गांधी ऐसा बोलते थे. हमको पूछिए, जब भी 95 to 99 के गवर्नमेंट में अन्ना हजारे जी ने तभी के शिवसेना बीजेपी के गवर्नमेंट के खिलाफ, बाला साहब के खिलाफ क्या क्या भूमिका ली थी, ये शायद ये संजय राउत को मालूम नहीं होगा, क्योंकि तभी वो किधर तो और बैठा था. हम जो पुराने लोगों को पूछना चाहिए. इसलिए जिस अन्ना हजारे जी की आज प्रशंसा कर रहे हैं, उनके हाथ में मशाल देने की बात कर रहे हैं, उस अन्ना हजारे जी के बारे में बाला साहब ने पहले क्या बोला था वो पूछना चाहिए और फिर अन्ना हजारे जी को बड़ा करना चाहिए. और वही अन्ना हजारे जी को अगर आपको मशाल देना है, भ्रष्टाचार के विरुद्ध बैठाना है ना, तो सबसे पहला उपोषण उन्होंने मातोश्री के बाहर करना चाहिए, क्योंकि सबसे बड़ा स्कैमस्टर, सबसे बड़ा भ्रष्टाचारी मातोश्री के थर्ड फ्लोर पे बैठा है. सर, उद्धव ठाकरे म्हटले की संपूर्ण भाजप माझ्या विरोधात आहे, तरी भाजपला माझी भीती का वाटते म्हणून. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेला एक मच्छर पण घाबरत नाही, म्हणून मानेवर बसलेला मच्छर ते मारू पण शकत नाही. उगाच भारतीय जनता पक्षाच्या नावाने स्वतःला एवढं मोठं करू नये. तुला एवढी हिंमत आहे, तू खरंच अगर तुम्ही मर्द आहेत ना, तर संजय राऊतच्या जागी नितेश राणेकडून इंटरव्ह्यू घेऊन दाखवा. मग बघा आवाज कोणाचा आणि आवाज कुठून येतो. संजय राऊतला इंटरव्ह्यू देऊन कोण मर्द म्हणत नाही. नितेश राणेला, नारायण राणे साहेबांना इंटरव्ह्यू देऊन त्याला मर्द म्हणतो आणि मग त्याला आवाज कोणाचा म्हणतात. हिंमत आहे तर सांगा, उद्या मातोश्रीमध्ये आतमध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेऊन दाखवू शकतो. बाबरी ज्यावेळेस पाडली गेली त्यावेळेस जबाबदारी घ्यायला पोलीस तयार. बाबरी जेव्हा पाडली होती तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीच्या एका खोलीमध्ये बसून कॅमेरा साफ करत होते. हे मी पुराव्यासकट तुम्हाला सांगू शकतो. म्हणून बाबरी तोडण्याची भाषा ह्यांनी करू नये. बाबरी तोडण्याची भाषा ही बाळासाहेब ठाकरे साहेबांना शोभते, राजसाहेबांना शोभते, जुन्या मातब्बर शिवसैनिकांना शोभते. ज्याला कॅमेराच्या पलीकडे आयुष्यच कळत नव्हतं, कॅमेरा उघडायचा बंद करायचा, ते पण दुसऱ्यांनी दिलेला कॅमेरा असायचा, स्वतःच्या खर्चाने पण कॅमेरा नसायचा. त्यांनी बाबरी एवढी मोठी भाषा करू नये. पुरावे सकट वस्त्रारण करायचं असेल तर आवाज कोणाचा माझ्याबरोबर घेऊन दाखवा. वाढदिवस हॅपी बर्थडे मीच करीन. मग उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराच्या वर कलंक. कारण का ज्या 26 जुलैला उद्या बाळासाहेब त्यांचा इंटरव्ह्यू प्रकाशित होणार आहे, त्याच 26 जुलैला जेव्हा काही वर्षा अगोदर जेव्हा पूर आलेला, तेव्हा त्या बाळासाहेबांना घरात एकटं सोडून हेच उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबाबरोबर ताजमध्ये जाऊन राहिलेले. मी स्वतः त्यांना ताजमध्ये जाऊन भेटलेलो, मी पुरावा आहे. मला रश्मी ठाकरे वहिनी लॉबीमध्ये भेटलेलं आणि मला त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेलेले. म्हणून तेव्हा तुम्हाला बाळासाहेबांचे विचार वाटले नाही, तेव्हा तुमच्या वडिलांचं प्रेम वाटलं नाही. 26 जुलैलाच उद्याच्याच दिवशी तेव्हा वडिलांना एकटं ठेवून पूर परिस्थितीमध्ये जाऊन हॉटेलमध्ये राहायला पसंत केलं. मग उद्या कशाला बाळासाहेबांचा फोटो लावून आणि बाळासाहेबांच्या विचाराची बाता करतात. जिवंत असताना तुमच्या वडिलांची किती काळजी घेतली ह्याचे पहिले पुरावे द्या, ह्याचे पहिले इंटरव्ह्यू मध्ये माहिती द्या. नितेश जी, प्रश्न ये है कि आप क्या खुली चुनौती उद्धव ठाकरे को देने की, आप इंटरव्यू करने के लिए तैयार, आपके पास प्रश्न? मैं चुनौती दे रहा नहीं हूँ, उद्धव ठाकरे की मर्दानगी को टेस्ट कर रहा हूँ.
उद्धव ठाकरे सच्ची मर्द है तो आवाज कुणाचा ये इंटरव्यू ये नीतीश राणे या राणे साहब को लेने का चांस दीजिए। अपने पगारी नौकर के सामने तो कोई भी लेगा। मैं अपने प्राय के संपादक को बोलूंगा, बाबा सवाल पूछ, हाँ साहब कितना अच्छा शर्ट पहना है, किधर से लाया, हाँ साहब आपका मोबाइल बहुत अच्छा है, कौन सा ब्रांड का है, वो तो वही सवाल पूछेगा ना। मगर हिम्मत है, मर्द है ना, सर्टिफिकेट चाहिए तो 2 दिन नीतीश राणे के थ्रू इंटरव्यू लो, फिर मैं देखता हूँ। सवाल सारे तैयार है, सवाल सारे तैयार है आपके। मुंह पे पढ़ के भी का बोलने की जरूरत नहीं पहला सवाल है। क्या और उसके बाद ऐसा कापेंगे ना, डायरेक्ट लीला होती। नितेश जी, सदन का दूसरा हफ्ता शुरू हो चुका, लेकिन अब तक कांग्रेस नेता विपक्ष का नाम नहीं फाइनल कर पा रही है, कैसे देखेंगे? देखिए, इसीलिए तो उनके जो कांग्रेस के ज्येष्ठ नेता है वो बार बार मुख्यमंत्री बदलने के स्टेटमेंट दे रहे हैं, क्योंकि कांग्रेस के अंदर जो अंदरूनी जो झगड़े चल रहे हैं उसको छुपाने के लिए मुख्यमंत्री अजीत दादा बन रहे, शिंदे साहब निकल रहे। अरे हमारा छोड़ो ना, खुद का घर के बारे में तो बताओ। तुम्हारे घर में आग लगी है, तुम्हारे घर में तुम लोग को दूल्हा कौन है वो तुमको डिसाइड नहीं कर पा रहे तुम लोग, और हमारे तरफ क्यों देख रहे तुम लोग? हिम्मत है तो बोलो ना, विरोधी पक्ष नेता कौन है, एलओपी कौन है, वो जाहीर करो। राणे सर, हेच बीएमसी मराठीत में विरोधी पक्ष नेता मंगल अजून नाही दिलेला बीएमसी आहे। में मंगल प्रभात लोढ़ा का ऑफिस खुला है, उसको लेके कई सारे सवाल खड़े किए जा रहे हैं। मैं मंगल प्रसाद लोढ़ा जी का तहे दिल से उनका अभिनंदन करता हूँ, पालक मंत्री के उन्होंने बीएमसी में अपना ऑफिस खोला। मैं दीपक केसरकर जी को बोलूंगा, उसके बाजुओं का कैबिन आप ले लीजिए। मुझे समाधान और आनंद इस चीज का है कि आखिर में सही जगह पालक मंत्री का ऑफिस खुला है, क्योंकि महाविकास आघाड़ी के वक्त मुंबई के पालक मंत्री का ऑफिस ये महापौर के पुराने बंगले में छुपा हुआ खुलता था, या तो मुंबई के पालक मंत्री का ऑफिस ये वैभव चेंबर्स के 4थे माले पे रहता था। आज एटलीस्ट मुंबई का पालक मंत्री का ऑफिस बीएमसी के मुख्य कार्यालय में है। इसलिए लोढ़ा साहब के ऊपर टीका करने के बजाय वो उबाटा वाले के नेता जो है वो हमारे पेंगुइन है, उनके वो अपने सस्ते वाले कपिल सिब्बल है, उन्होंने बोलना चाहिए कि बाबा तुम्हारी सरकार थी तभी तुम महापौर के बंगले में कौन सा मुंबई चलाते थे, वैभव चेंबर्स में कौन से पालक मंत्री जाके बैठते थे। बोले मराठी तुम्हाला त्याला संपवा, आता अधिवेशन इथेच होते। फक्त विरोधी पक्ष नेता राणे सर, मराठीत विरोधी पक्ष 7 दिवस झालेले आहेत, अद्याप विरोधी पक्ष नेता जो आहे तो जाहीर झालेला नाही। मागे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार नव्हता तेव्हा हेच विरोधक काँग्रेसला फुटण्याची भीती असल्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष नेता जाहीर करत नाही। त्यांना माहिती आहे की ज्या दिवशी विरोधी पक्ष जाहीर होईल त्याच्यातले 50% आमदार हे आमच्या बाजूला येऊन बसतील, म्हणून ते काही विरोधी पक्ष नेता जाहीर करणार नाही। ते आता माहिती माझ्याकडे नाही येत आहे, आतमध्ये गेल्यावर माहिती घेतो, उत्तर देतो। पण त्यापूर्वी सुद्धा विरोधकांनी आक्रमक करायला सुरुवात केली, जसं केंद्रामध्ये एक लक्षात घ्या, आदरणीय देवेंद्रजी आमच्या गृह खात्याचे मंत्री आहेत। पोलीस खात्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून एक अनुभवी गृहमंत्री आपल्याला लाभले असल्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेणार। आमचे वसुली करणारे गृहमंत्री नाही आहेत, एक सक्षम गृहमंत्री आहेत, ते पोलीस खात्यासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि तरुणांसाठी योग्यच निर्णय घेतील। धन्यवाद। ऑनलाईन गेमिंग जी करत आहे त्यामुळे एक मोहीम चालवत आहे, त्यामुळे आता या गेमिंगवर कुठे बंदी लागणार आहे की नाही? निश्चित पद्धतीने, कारण का ऑनलाईन गेमिंगच्याच माध्यमातून लव्ह जिहाद सारखे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येत आहेत। या संबंधित पुढच्या आठवड्यात किंवा कदाचित या आठवड्यात माझी लक्षवेधी ही लागणार आहे। आमची ही मागणी आहे, या ऑनलाईन गेमिंगचा वापर आता धर्मांतरसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातोय। विशिष्ट काही गेम आहेत जे आम्हीही आयडेंटिफाय केले आहे, केंद्र सरकारने आयडेंटिफाय केली आहे, आणि ह्या सगळ्या गेमवर आता बंदी घालावी। कारण का आपल्याला माहिती असेल त्या पबजीच्याच नावाने त्या मॅडम पाकिस्तानवरून इथे आल्या प्रेम प्रकरणाच्या नावाने, आणि आज आता कळतंय की त्या कदाचित ISIच्या एजंट असू शकतात। तर हे सगळ्या गेमच्या माध्यमातून अगर हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेत असेल तर त्याच्यावर बंदी घालावी। थँक्यू।